नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 3 मेच्या भागामध्ये मित्रांनो मानिनी आता स्वयंपाकघरामध्ये येते आणि ती स्टीलची बॉटल जी असते, जी रम्याने तिथं ठेवलेली असते, ती बॉटल तिला दिसते आणि ती बॉटल ती घेते आणि बाहेर येते. तर तेव्हा इकडे बाहेर रम्या तर खूपच घाबरत असते. तेव्हा काव्या रम्याजवळ जाते आणि म्हणते, काय झालं, घाबरलीस, भीती वाटते? तेव्हा आता रम्या तर मनातल्या मनात बोलत असते, किती मूर्ख आहे मी, पपईचा ज्यूस पातेल्यात ओतला आणि बाटली तिथेच कशी काय विसरले. आणि असं ती मनात बोलत असते आणि इतक्यातच आता मानेनी तिथं येते आणि नंदिनीच्या हातामध्ये ती बाटली देऊन म्हणते, नंदिनी बघ ग, पपईचा वास येतोय का? तेव्हा नंदिनी तर त्या बॉटलची कॅप उघडते आणि त्या बॉटलचा वास घेऊ लागते आणि त्यानंतर काही न बोलता काव्याच्या हातात ती बॉटल देते. तर तेव्हा काव्यासुद्धा त्या बॉटलचा वास घेते आणि त्यानंतर त्या बॉटलमध्ये जे काही असतं ते आपल्या हातावरती ओतून बघते आणि इतक्यातच विजय उठतो आणि म्हणतो, बघू बघू काय आहे बघू, असं म्हणून ती बॉटल आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हे तर पाणी आहे. आणि रम्याला म्हणतो, तू पाणी भरायला गेली होतीस का किचनमध्ये? तेव्हा रम्या लगेचच म्हणते, म्हणजे तिला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि म्हणते, हो मी तर तेच सांगत होते, साधं पाणी आहे त्यात आणि मी तेच भरायला किचनमध्ये गेले होते आणि मला फोन आला एक आणि मग मी फोनवरती बोलत बोलत तशीच बाहेर गेले आणि ती बॉटल किचनमध्ये तशीच राहिली. तर वसू म्हणते, ऐकलत ना, आता बोला ना, या लबाड आशाचं बोलणं तुम्ही ऐकता आणि तिघी तिघी मिळून माझ्या रम्यावरती आळ घेताय. आणि त्यानंतर आशाच्या अंगावरती जात म्हणते, आणि तू ग, तुझी हिंमत कशी झाली ग? तेव्हा मानेनी म्हणते, प्लीज, आजवर ना तुम्ही आणि रम्याने या घरामध्ये इतके दिवे लावलेत ना की भरपूर प्रकाश पडलेला आहे, डोळे दिपलेत आमचे आता. आणि आता तर काय, आता तुमच्या दोघींच्या मध्ये एक तिसरा आलाय, म्हणजे सगळंच विसरा अशी गत झाली आमची. तर मानिनीने असं म्हटल्यानंतर विजय म्हणतो, माझ्याबद्दल बोलताय? तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर बोलताय ताई. आणि वसुला म्हणते, आणि आत्या, आजवर रम्याने काही कमी कारस्थानं केलेली नाही आहेत आणि काही तर अगदी ताजी आहेत, त्यामुळे तिच्यावरती संशय येणं साहजिकच आहे. पण्यामध्ये पपईचा ज्यूस मिक्स केला होता, याचा अर्थ घरामध्ये कोणीतरी पपईचा ज्यूस केलेला आहे. घरात पपई तर नव्हती, पण पपईची बी सापडली, याचा अर्थ घरातच ज्यूस केलेला आहे, बाहेरून नाही आणलेला. ती पपई घरात कुठून आणली, कोणी आणली, याची उत्तरं शोधली तर ज्यूस कोणी केला याची सुद्धा उत्तरं मिळतील आई. आणि तेव्हा तर मानिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस विजय ती पपई लपून आतमध्ये येत असतो आणि तिने तिला थांबवलेलं सुद्धा असतं. आणि आता ते आठवल्यानंतर मानिनी विजयला म्हणते, विजयराव, मगाशी तुम्ही वर जाताना काहीतरी होतं तुमच्या हातात. आणि असं ती आता विचारत असताना आता रम्यामध्ये पडते आणि म्हणते, बाद झालं मामी, काय चाललंय? इतक्या दिवस आमच्यावरती तोंड सुख घेऊन झालं ना तुमचं, आता या घरामध्ये विजयवर सुद्धा संशय घेतला जाणार आहे का? तेव्हा विजय म्हणतो, इट्स ओके बेबी, मला काय वाईट वगैरे वाटत नाही. आणि मानिनी म्हणतो, तुम्हाला संशय आहे का माझ्यावर? मग एक काम करा ना, माझी खोली तपासा. रम्याची आणि माझी एकच खोली आहे आणि तसं सुद्धा तुम्हाला रम्यावरती संशय आहेच. सापडायचं असेलच तर सापडेल की काहीतरी, या या. आणि वसुला म्हणतो, आई तुम्ही सुद्धा या. असं म्हणून आता हे तिघेसुद्धा रम्याच्या खोलीकडे जातात आणि खोलीमध्ये आल्यानंतर आता मानिनी शोधाशोध करू लागते आणि वसू आणि विजय तसेच उभे असतात. आणि त्यानंतर मानिनी कपाटाकडे बघते तर विजय म्हणतो, एक एक मिनिट मी दाखवतो, असं म्हणून तो कपाट उघडतो आणि मानिनी नुसतंच त्या कपाटामध्ये डोकावून बघते. तर तेव्हा इकडेच आता रम्याला तर एक प्रश्न पडलेला असतो. ती मनातल्या मनात बोलत असते, खरंच त्या बाटलीमध्ये ज्यूस होता, पण मग त्या बाटलीमध्ये कसंच काही सापडलं नाही. आणि असं ते मनात बोलत असते आणि इकडे मित्रांनो आता आशा जी असते ती रडत असते खूप. तर तेव्हा नंदिनी तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि काव्या म्हणते, आम्हाला माहिती आहे तुम्ही काहीसुद्धा नाही केलेलं आणि आम्हाला हे सुद्धा माहिती आहे की हे सगळं कोणी केलंय. असं म्हणून काव्या आता रम्याकडे बघत असते. तर तेव्हा रम्या म्हणते, अगं एक काव्या, का तणतण करतेस उगाच, जरा शांत राहा, पोटात बाळ आहे की नाही तुझ्या, त्याची काळजी घे जरा. आणि तसं सुद्धा मी काहीही केलेलं नाही आहे, हे सिद्ध झाले आता. मगाशी बॉटलमधून काय निघालं, पाणी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, पाणी तर तुझ्या डोळ्यातून येणार आहे रम्या, जेव्हा खरं काय आहे ना ते सिद्ध होईल. खोलीत फक्त पपईची बी मिळू देत, अशी तशी सोडणार नाहीये मी तुला. तेव्हा काव्या म्हणते, नाही त्या पपईसारखीच सोडली ना तुला रम्या, तर नाव नाही लावणार, काव्या पार्थ देशमुख. आणि तेव्हाच आता इकडे खोलीमध्ये मानिनी शोधाशोध करत असते. तर तेव्हा विजयला जमिनीवरती एक बी दिसतं आणि तेव्हा विजय आता वसूला इशारा करून सांगतो आणि वसू लगेचच आता त्या बीजवळ जाते आणि त्याच्यावरती पाय ठेवते. आणि तेव्हाच मानिनीचं लक्ष या दोघांच्याकडे जातं आणि मानिनी विचारते, काय इशारे काय चालू आहेत? तर विजय म्हणतो, काही पण काय, इशारा करायला या काय रम्य आहेत का? आणि विचारतो, झाली का खोलीची झडती घेऊन, झाली का?
सापडलं का काही? आणि त्यानंतर वसूला म्हणतो, मग आई आता तुम्ही ना आशाच्या खोलीची झडती घ्या. तर वसू म्हणते, हां घेतली तर पाहिजेच. तेव्हा मानिनी म्हणते, काय काय त्याची काय गरज आहे? तर वसू म्हणते, का तिची आबरू आमच्या आबरूपेक्षा मोठी आहे का मानिनी? साधी मोलकरीण आहे ती, पण मान मात्र मालकिणीपेक्षा जास्त. आणि बाकी काही नाही, तुझी फूस आहे तिला, बाकी काही सुद्धा नाही. तेव्हा मानिनी म्हणते, आत्ता प्रश्न कशाचा आहे? माझ्या सोनांच्या आयुष्याचा आहे, त्यांच्या बाळांच्या तब्येतीचा आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, करेक्ट, म्हणून तर म्हणतोय ना मी, चौकशी नीट झालीच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आमच्या तब्येतीचं काय? आणि त्या दिवशी ना तुमच्याच सांगण्यावरून त्या आशाने सडलेल्या कडलिंगडाचा ज्यूस पाजला का नाही? तर वसू म्हणते, हो मग. तर विजय म्हणतो, आम्ही केला का इशू? नाही केला ना. आणि आमच्या जर तब्येती बिघडल्या असतात तर? का आमच्या पोटात बाळ नाही म्हणून आम्ही काही खाऊ? ते काही नाही, आई चौकशी झाली पाहिजे, असं तो वसूला म्हणतो. आणि मानिनी म्हणतो, आमच्या खोलीची झडती घेतली का नाही? मग शंका आहे तर निरसन व्हायलाच पाहिजे, तिच्याही खोलीची झडती घ्यायलाच पाहिजे. आणि म्हणतो, होऊन जाऊ दे सोक्षमोक्ष, चला लेडीज फर्स्ट, असं म्हणून तो मानिनीला पुढे जायला सांगतो. आणि त्यानंतर आता वसू आणि मानिनी दोघी म्हणून आता आशाच्या खोलीमध्ये जातात. तर आतमध्ये आल्या आल्या लगेचच वसू झाडाझडती घेऊ लागते. तर तेव्हा मानिनी म्हणत असते, थांबा आपण आशाला तरी बोलवूयात. तर विजय म्हणतो, का कशासाठी? आपण तपासूयात ना, त्यांचं समाधान होईपर्यंत त्यांना तपासू द्यात. तेव्हा मानिनी म्हणते, अहो वसूताई, आशा इथं नसताना तिची खोली तपासणं चुकीचं आहे. आणि तेव्हाच आता वसूला डस्टबिनमध्ये, म्हणजे ते विजयने ते बिया वगैरे रॅप केलेलं असतं ते सगळं काही तिथं सापडतं. आणि वसू ते हातात घेते आणि म्हणते, सापडलं, सापडलेला आहे पुरावा, बघ, असं म्हणून तिला दाखवते. तर मानिनीला तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो, विजयनेच ते आशाच्या खोलीमध्ये येऊन ते बियाणं भरलेलं जे पाकिट असतं ते डस्टबिनमध्ये टाकलेलं असतं. आणि त्यानंतर आता वसू ते पाकिट वगैरे घेऊन बाहेर येते आणि आशाच्या समोर ते ओतते. तर त्याच्यामध्ये पपईच्या साली वगैरे बिया सगळंच असतं. आणि म्हणते, तुमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आशाने पपईचा ज्यूस केला नाही, बरोबर ना? मग ही पपईची सालं आशाच्या रूममध्ये कशी काय? तेव्हा नंदिनी आता आशाला विचारते, आशाताई तुम्हाला काय माहिती आहे का या बाबतीत? तेव्हा आशा म्हणते, वहिनी मी सांगितलं ना, मला खरंच याच्यामधलं काही माहिती नाही. तेव्हा वसू म्हणते, हो गं, तू अगदी धुतल्या तांदळासारखी प्रामाणिक मोलकरीण आहेस ना. आणि म्हणते, हिच्यामुळेच रम्यावरती खोटा आळ घेतलात ना तुम्ही. आता मी हिला सोडायची नाही, हिला कसं बोलतं करायचं ना हे मला बरोबर माहिती आहे, असं म्हणून ती डायरेक्ट चप्पलच हातात घेते मित्रांनो. आणि ती पुढं येऊन आशाला मारणारच असते. तर तेव्हा आशा मागे सरकते आणि मानिनी म्हणते, ताई. आणि तेव्हाच आता काव्याला वसूच्या चप्पलवरती ते पपईचं बी दिसतं. आणि तेव्हा काव्या पुढे जाऊन वसूचा हातच पकडते. तेव्हा वसू म्हणते, माझा हात सोड. तर काव्या म्हणते, हो सोडणार ना, पण मला एक गोष्ट सांगा, पपईची सालं आशाताईंच्या खोलीमध्ये सापडली ना, पण मग पपईची बी तुमच्या चपलाला कशी काय लागली आहे आत्याबाई? आणि आता ते वसूने बघितल्यानंतर तिला तर खूप मोठा धक्काच बसतो. आणि ती म्हणते, म्हणजे सगळं सावरून घ्यायसाठी बोलते, मला काय माहिती? तेव्हा काव्या म्हणते, कसं काय नाही माहिती? म्हणजे पपईची सालं असतील आशाताईंच्या रूममध्ये, पण मग पपईचं बी तुमच्या चपलाला आहे. मग आता सांगा गुन्हेगार कोण? आणि मित्रांनो, आता असं यांचं चाललेलं असतं. इतक्यातच आता जीवा आणि पार्थ एकत्रच घरी येतात. आणि हे सगळं काही बघितल्यानंतर यांना आश्चर्यच वाटू लागतं, म्हणजे काही समजत नसतं नेमकं काय चाललंय ते. आणि जीवा आता विचारतो, हा सगळा काय प्रकार आहे? तर पार्थसुद्धा थोडासा रागातच विचारतो, काय झाले? तर तेव्हा मानिनी त्या दोघांना सांगण्यापासून टाळते, म्हणते, नाही नाही काही नाही, तुम्ही दमून आला असाल ना, हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला वाढते. तर पार्थ तर काव्यालासुद्धा थोडंसं इशाऱ्याने विचारतो. तर तेव्हा काव्यासुद्धा सांगण्यापासून टाळते आणि म्हणते, चला चला. आणि त्या दोघांना ते आतमध्ये घेऊन जातात. तर रम्या म्हणते, बघितलं ना विषय कुठून कुठंपर्यंत गेला? आणि म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्या बॉटलमध्ये ज्यूसच होता, पण पाणी कसं काय आलं? तेव्हा विजय सांगतो, मी धुतली ती बाटली. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तो पाणी घ्यायसाठी स्वयंपाकघरामध्ये आलेला असतो आणि तेव्हा त्याने ती बाटली म्हणजे बाटली दिसल्यानंतर लगेचच ती उचलून घेतलेली असते आणि त्या बाटलीचा वास घेतलेला असतो. तर त्या बाटलीमध्ये ज्यूसचा वास येत असतो आणि त्यानंतर त्याने लगेचच ती बाटली धुतलेली असते आणि ती बाटली धुवून त्याने ती परत त्याच जागेवरती ठेवलेली असते. आणि तो आता सांगतो, अगं माझ्या लक्षात आलं, तू बाटली तिथेच विसरली आहेस. आणि म्हणतोय, बघा पुढच्या वेळी असं विसरू नकोस हां. तर वसू म्हणते, पण एक माझ्या गोष्ट लक्षात नाही आली, ही पपईची सालं आशाच्या रूममध्ये कशी काय? आणि तेव्हा विजय लगेचच आपल्याकडे स्वतःकडे बोट करून सांगतो, ते मीच केलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणतो, बरं झालं त्यावेळी मी तिथे होतो, पण यू नेवर नो. तर तेव्हा रम्या म्हणते, यू नेवर नो म्हणजे काय?
तू असेलच ना प्रत्येक वेळी मला सांभाळून घ्यायला. आणि त्यानंतर या दोघेसुद्धा खोलीमध्ये निघून जातात. आणि तेव्हा आता विजय तिथे एकटाच असतो आणि लगेचच तो त्या सरजी म्हणून असतो त्याला फोन लावतो आणि म्हणतो काव्याच्या मिसकॅरेजचा पहिला प्रयत्न फसला. आणि म्हणतो नाही नाही होऊ शकलं, सॉरी, पण मी हार नाही मानणार, पुढचा मार वाया नाही जाणार, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि मित्रांनो आता अशा प्रकारे हे सगळं प्रकरण इथंच थांबतं. आणि आता त्यानंतर रात्री आता खोलीमध्ये आल्यानंतर जीवा नंदिनीला विचारतो, बरं मला सांग मगाशी नेमकं काय झालं होतं, रम्याने पुन्हा काही कांड केलं का? तेव्हा नंदिनी आता बरोबर विषय टाळू लागते, म्हणते अच्छा म्हणजे खाली काय झालं हे जास्त म्हणजे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. मी डॉक्टरांच्याकडे गेले होते, डॉक्टर काय म्हणाले हे महत्त्वाचं नाही आहे तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो आय एम सो सॉरी, ते सोड ना सगळं आणि मला सांग ना डॉक्टर काय म्हणाले, म्हणजे बाळ लवकर येण्याचे काही चान्सेस आहेत का? म्हणजे मी असं ऐकले की काही बायकांची डिलेव्हरी आधीसुद्धा होते, खूप लवकर होते. तर तेव्हा नंदिनी हसते आणि म्हणते हो हो जीवा, एवढा उतावळपणा बरा नाही. हे बघा प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरवून दिलेली आहे निसर्गाने, त्यामुळे जेवढा वेळ लागायचा आहे तेवढा वेळ लागू द्यात. तेव्हा जीवा म्हणतो अगं यार मला तर आता राहवत नाही आहे, म्हणजे असं ते दुपट्यात गुंडाळलेलं आणि पिटुकल्या डोळ्यांनी अख्खं जग बघणारं आपलं बाळ कधी एकदा ना असं हातात हातात घेतोय असं झालंय मला. आणि बघ ना डेस्टिनी पण बघ माझ्यासमोर ना बरोबर बाळाच्या सगळ्या गोष्टी घेऊन येते. आणि तुला माहिती आहे का आज ना माझ्याकडे एक पाळणाघर रिनोव्हेट करण्यासाठी आलं आहे. मी PPT रेडी केली आहे आणि लवकरच जाताना मी तिथे जाऊन ते पाळणाघर माझ्या पद्धतीने डेकोरेट करणार आहे. आणि असं तो बोलत असताना नंदिनी थोडीशी नाराज झालेली त्याला दिसते. तर तेव्हा जीवा विचारतो काय झाले? तर नंदिनी म्हणते काय नाही, पाळणाघरावरून ना आपण सोडवलेली पाळणाघराची केस आठवली. आपण मुलांना तर सोडवलं जेव्हा, पण तो मास्तर काही केला आपल्या हाताला लागला नाही. तेव्हा जेव्हा म्हणतो नाही पोलिसांनी कॉन्टॅक्ट केलं होतं मला, त्या बाईला 3rd डिग्री दिली, पण तिने काही तोंड उघडलं नाही. उलट ती असं म्हणाली की असं म्हणून तो थांबतो. तर नंदिनी म्हणते काय झालं, गप्प का बसलात, बोला ना. तेव्हा जेव्हा म्हणत असतो काय नाही नंदिनी सोड ना तिकडं, जाऊ देत, अगं उगाच कशाला मागच्या गोष्टी. तेव्हा नंदिनी म्हणते हे बघा तुम्हाला आपल्या बाळाची ते काय म्हणाली ना खरं खरं सांगा. तेव्हा जेव्हा म्हणतो काही नाही, ती असं म्हणाली पोलिसांना की ती काही तोंड उघडणार नाही आहे, पण लवकरच तो मास्टर ना नंदिनीला अद्दल घडवेल. तर तेव्हा नंदिनी तर हसूच लागते आणि म्हणते बस एवढंच ना, अहो मी तर वाटच बघते की तो मास्टर माझ्या हाताला कधी लागतोय ते. जिथे कुठे लपून बसला असेल ना तर तिथे मी शोधून काढेनच त्याला, फक्त एकदा माझ्या हाताला तरी लागू देत. असे अद्दल घडवे ना की परत कुठल्याही लहान मुलाच्या अंगाला हात लावणार नाही. आणि तिचं हे सगळं काही बोलणं असतं ते इकडे बाहेर आडोशाला उभं राहून विजय ऐकत असतो. आणि नंदिनी म्हणत असते फक्त एकदा हाताला लागू देत माझ्या बस. आणि आता ते सगळं ऐकून विजय तिथून निघून जातो. तेव्हा जेव्हा आता तिला थांबवतून म्हणतो ऐक ना परत त्या मर्दानी जोशमध्ये घुसू नकोस हा माझी चकाचक बाई. तेव्हा नंदिनी विचारते मग काय करू, आई होणार आहे म्हणून काय गरीब गाय होऊन राहू. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही नाही ठीक आहे ना मग हो, मग सुपरमॅन हो, नाही नाही म्हणजे सुपर वुमन हो. तेव्हा नंदिनी म्हणते होणारच आहे, सुपर मॉम व्हायचं आहे मला, त्याही पेक्षा बेटर. म्हणजे मी घराची पण काळजी घेणार आहे, बाळाची पण काळजी घेणार आहे आणि तुम्हाला पण सरळ करणार आहे. असं ती बोलत असते इतक्यातच मानेनी तिथे येते आणि जीवाला एक फटका मारत म्हणते कर कर सरळ करच याला. तेव्हा जीवा म्हणतो 1 मिनिट पण मी काय केलं आता. तेव्हा मानेनी म्हणते हा पाळणा परत केलास का. तेव्हा जीवा खोटंच बोलतो, म्हणतो मी करत होतो पण ही नको म्हणाली. तेव्हा नंदिनी आता जीवाला एक फटका मारते म्हणते उगाच खोटं बोलू नका तुम्ही. तर तेव्हा जीवा म्हणतो तुमच्या दोघींचे हात आता सटासट चालतायत, मी काही बोलत नाही आहे. तेव्हा मानेनी म्हणते तू बोलूच नकोस, आधी त्या माणसाला फोन कर आणि तो पाळणा परत करून टाक बाबा. तर तेव्हा जीवा करतोय असं म्हणून तिथून निघून जातो. तेव्हा मानेनी नंदिनी म्हणते नंदिनी मी पाळणा परत करायला सांगते, तुला वाईट नाही आहे वाटत ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही आई अजिबात नाही, उलट तुम्ही काळजी करू नका एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. तेव्हा मानेनी म्हणते काळजी तर वाटतेच ग, खरं सांगू का तुझे बाबा येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं ना तेव्हापासून जरा भीती वाटते. बरं डॉक्टर काय म्हणाले सांगशील का. तेव्हा नंदिनी म्हणते आई डॉक्टर पण असंच काहीसं म्हणाले. तेव्हा मानेनीला तर आता टेन्शनच येतं आणि ती म्हणते म्हणजे अगं हे बाई सांग ना काय म्हणाले ते. आणि विचारते काळजी करण्यासारखं काही आहे का. तेव्हा नंदिनी सांगते आई डॉक्टर म्हणाले आहेत की काव्याला थोडंसं जपायला हवं, तिची डिलिव्हरी प्रेग्नन्सी खूप नाजूक असणार आहे. तेव्हा मानेनी म्हणते म्हणूनच तर मला भीती वाटते. आणि म्हणते हा गधडा 8 महिने अगोदरच पाळणा आणून ठेवलेला आहे, कळत नाही अक्कल नाही याला, सांगते तरी पाठवत नाही बघ ना, असं म्हणून तिला टेन्शन आलेलं असतं. आणि नंदिनी म्हणते तुम्ही शांत व्हा, आपण काळजी घेऊ, होईल सगळं काही नीट.
आणि म्हणजे मित्रांनो आता एक एक टेन्शन हँडल करूसोपर्यंत अजून एक टेन्शन आता मानिनीच्या डोक्यावरती येऊन बसलेलं असतं. आणि तोपर्यंतच आता इकडे स्वतः विजयकडे येते आणि म्हणते, नाही रम्याच्या नादाला लागून तुम्ही कशासाठी पपईचा ज्यूस केलात? तर विजय सांगतो, रम्याला जे जे हवंय ते ते मी करणार. तर वसुता मनात म्हणते, रम्याचं याच्यावरती प्रेम नाही आहे, पण हा किती प्रेम करतो तिच्यावर, असा जावई शोधून सापडला नसता मला. तर तेव्हा विजय तिला विचारातून बाहेर काढतो आणि म्हणतो, काय झालं आई? आणि म्हणतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ रम्याचं. त्यावर वसू म्हणते, आपल्याला जे काही करायचं आहे ना ते जपून करायला हवं. आणि विचारते, बाय द वे तुम्ही हल्ली ऑफिसला जात नाही का? नाही म्हणजे तुमचं काम व्यवस्थित चालू आहे ना? तेव्हा विजय सांगतो, हो ऑफकोर्स चालू आहे, ते रम्यासाठी मी वर्क फ्रॉम होम करत होतो ना, आता जाईन. तेव्हा वसू म्हणते, खरंच विजयराव माझी रम्यानं खूप नशीबवान आहे, तुमच्यासारखा नवरा मिळालाय तिला. आणि म्हणते, मी बोलत काय बसले तुमच्याशी, तुम्हाला ऑफिसचं काम करायचं असेल ना, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आणि त्यानंतर मित्रांनो इकडे मानिनी झोपलेली असते आणि तेव्हा आता तिला स्वप्नामध्ये म्हणजे धनंजय जे काही बोललेलं असतं ते सगळं काही आठवत असतं. आणि त्यानंतर आता नंदिनीने सुद्धा सांगितलेलं असतं की डॉक्टर म्हणालेले आहेत काव्याला जरा जपायला हवं. आणि त्यानंतर अचानकच एका बाहुलीच्या अंगावरून एक गाडी गेलेल्याचं तिला दिसतं आणि ती एकदम दचकून आता जागी होते. आणि ती खूप घाबरलेली असते, खूप घामेघूम झालेली असते आणि म्हणते, का असं स्वप्न पडलेलं असेल मला? आणि म्हणते, नाही नाही, या दोन्ही नातवंडांना काही सुद्धा होणार नाही. आणि देवासमोर हात जोडत म्हणते, देवा काळजी घे रे बाबा. आणि त्यानंतर पाणी घ्यायसाठी पाण्याचा ग्लास घेते, तर पाण्याचा ग्लास रिकामा असतो. आणि त्यानंतर ती पाणी पित असते खाली येऊन आणि पार्थ एकदमच येऊन तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतोस काय करतेस? तर तेव्हा मानिनी इतकी जाम घाबरते. तर पार्थ म्हणतो, अगं आई मीच आहे, एवढी का घाबरतेस? असं म्हणून तिला आपल्या जवळ घेतो. तेव्हा मानिनी आता सांगू लागते, म्हणते तुला सांगू का, जेव्हापासून धनंजय भाऊजी येऊन गेलेत ना, आणि म्हणजे त्यांच्याकडे ती मिसकॅरेजेसची हिस्ट्री आहे, तेव्हापासून ना जीव थाऱ्यावरती राहत नाहीये माझा. शिवाय नंदिनीला सुद्धा डॉक्टरांनी सांगितले की काव्याची प्रेग्नन्सी. तर तेव्हा पार्थ म्हणतो, नाजूक आहे मला माहिती आहे, तू बस बरं इथं बस. आणि म्हणतो, काय किती घाबरलीस आई, बस बरं. तेव्हा मानिनी विचारते, तुला पण भीती वाटत असेल ना? तेव्हा पार्थ म्हणतो, अगदीच असं नाही, पण काव्या मला म्हणाल्या की सगळं छान होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपणच ना कुठली निगेटिव्ह वाईब क्रिएट करायला नको आई, कारण बाळांना सगळं काही कॅच करतं. आणि तुला एक गंमत सांगतो आई, तुला तो आपल्या ऑफिसमधला रोहित माहिती आहे ना, त्याची बायको प्रेग्नंट आहे. आणि रोहितच्या आईने काय केलं माहिती आहे की त्या दोघांना सुद्धा ट्रेनिंग मिळावं म्हणून आत्तापासूनच एक बाहुली आणून दिली आणि त्या बाहुलीला ना बाळासारखं ट्रीट करायचं. तुपटं कसं गुंडाळायचं, लंगोट कसा बदलायचा, बाळाला उचलताना मानेखाली हात कसा धरायचा, डायपर कसं चेंज करायचं, याची सुद्धा प्रॅक्टिस सुरू केली आहे त्या बाहुलीसोबत. तेव्हा मानिनी विचारते, काहीतरीच काय, ती बाहुली काय डायपरमध्ये शू करते? तर तेव्हा पार्थ हसूच लागतो, म्हणतो तू पण ना आई. आणि म्हणतो, मी काय म्हणतो आई, आपण सुद्धा एक बाहुली आणूयात का, सगळे म्हणून प्रॅक्टिस करूयात. तेव्हा आता पार्थने असं म्हटल्यानंतर मानिनीला आता तिला पडलेलं स्वप्न आठवतं आणि ती एकदमच रागारागात उठून उभी राहते, म्हणजे नाही नाही, बाहुली वगैरे या घरामध्ये काही सुद्धा येणार नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, शांत हो शांत हो. तर मानिनी म्हणते, बघ पार्थ, मी तुला सांगून ठेवते, माझ्या दोन्हीही सुनांची डिलिव्हरी होईपर्यंत या घरात ना बाळाशी रिलेटेड आधीच काहीच आणलं नाही पाहिजे, कळतंय तुला? काही म्हणजे काही नाही. तो जेव्हा पण ना पाळणा घरात घेऊन आला होता त्याला पण मी सांगितलंय पाळणा परत करून टाक, त्यामुळे कोणीही घरामध्ये काही आधी घरात आणायचं नाही, मला विचारायचं, माझ्याशी बोलत जा, कळते का तुला? तर आता पार्थ मनातल्या मनात म्हणतो, मी टी शर्ट आणि बूट आणले, हे आईला जर कळलं ना तर काही खरं नाही माझं. तर मानिनी त्याला फटका मारते, म्हणते, तू काय कसला विचार करतोयस, मी सांगितलेलं कळलंय ना तुला? तर पार्थ म्हणतो, हो कळलंय, सगळं व्यवस्थित कळलंय. तेव्हा मानिनी अजून जास्तच घाबरलेली असते आणि हात जोडून म्हणते, देवा माझ्या दोन्हीसुद्धा सुनांची प्रेग्नन्सी सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, तुझं लक्ष असू देत बाबा, दुसरं काहीसुद्धा मागणं नाही आहे तुझ्याकडे. तर पार्थ आता तिला म्हणतो, चल चल झोपायला चल, असं म्हणून तिला आता तो झोपासाठी घेऊन जाऊ लागतो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो काव्या तयार झालेली असते आणि म्हणत असते, अहो देशमुख चला ना, उशीर होतोय. तर तेव्हाच आता विजय तिथं येतो आणि म्हणतो, गुड मॉर्निंग काव्या, आणि हे काय बॅग वेग वगैरे भरून कुठे? मला आणि रम्याला घाबरून घर वगैरे सोडायचा विचार नाही ना? तर तेव्हा काव्या म्हणते, जंगलातली वाघीण उंदरांना घाबरत नाही विजयराव. आणि त्याला उंदीर म्हटल्यानंतर तर त्याला धक्काच बसतो. आणि काव्या म्हणते, मी प्रचंड स्वाभिमानी आहे हो, घर जाबाई होऊन सासरी राहून फुकटचे तुकडे तोडणं मला नाही जमणार. IAS व्हायचं आहे मला आणि आईसुद्धा, त्यामुळे मला छान अभ्यास करावा लागेल. कसं आहे, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, रम्यासारखा पाय तोडून नाही आहे घ्यायचा. आणि म्हणते, काय कमाल आहे नाही नंजी, म्हणजे रम्याला मी असं बोलून गेले होते, तू जर माझ्या नवऱ्याच्या किंवा माझ्या बाळाच्या आजूबाजूला जरी फिरकलीस
तर तंगड तोडेन मी तुझं. आणि म्हणते माझ्या नुसत्या बोलण्याने तिचं तंगडं तुटलं हो. आणि म्हणते एनिवे कशी आहे ती, बरी आहे का? आणि म्हणते तिला आवर्जून सांगा विजयराव, मी तिला खूप मिस करते. तर तेव्हा आता विजय काही न बोलता म्हणतो नक्की सांगेन असं म्हणतो. आता तिथून निघूनच जातो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता नंदिनी जेव्हा कामावरती चाललेला असतो तर तेव्हा तो नंदिनीला आपल्या जवळ घेतो. तर नंदिनी म्हणते तुम्ही कामावरती जात असताना असंच काहीतरी सुचतं तुम्हाला. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नको ना जाऊ मग कामावर, बाहेर खूप ऊन आहे आणि तसंही ना या रूममधलं टेम्परेचर ऑलरेडी वाढलंय. तर नंदिनी म्हणते जाऊ द्यात ना असं म्हणून त्याला ढकलून चाललेली असते. तर तेव्हा त्या जेव्हा तिचा हात पकडतो आणि त्यानंतर तिच्या कानापाशी नेऊन घुंगरू वाजवतो. तर त्यानंतर इकडे मित्रांनो आता पार्थ घरात पण कामं करत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते घरी आलं तरी तुमची कामं संपत नाहीत ना. तर पार्थ सांगतो रम्याची सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. आता नवीन कोणीतरी रिक्रूट होते का ते बघावं लागेल. तर इकडे आता विजय जो असतो तो सरजीला परत फोन लावतो आणि म्हणतो स्टोरीमध्ये आता नवीन कॅरेक्टरला एंट्री द्यायची वेळ झाली आहे. आणि काय दोघात तिसरं येणं सुखकारक तर असतंच, पण दोघात तिसरी येणं असं म्हणून तो हसत असतो. म्हणजे त्याने काहीतरी प्लॅन केलेलं असतं आणि कोणाला तर तो आता प्लांट करतो. म्हणजे पार्थच्या आयुष्यामध्ये कोणाला तरी प्लांट करायचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणजे आता पार्थ जो म्हणालेला असतो की नवीन कोणीतरी रिक्रूट करणार आहे आणि आता हा विजय जो असतो त्या रिक्रुटमेंटच्या जागी आता कोणतर आपलाच प्लांट करायचा तयारीत असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.